मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आता एल्गार पुकारलाय। कारण जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शवण्यासाठी आज राज्यभरात चक्का जाम आणि जेल भरो आंदोलन सुरू करण्यात आले। राजू शेट्टींनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला। तर आज ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये मोठं जन आंदोलन उभं राहत आहे। जमीन देण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना याआधी प्रशासनाकडे नोटीस बजावण्यात आली आहे। तर नाशिकमध्ये विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून सर्वेक्षणाच्या कामात अडथळा टाकल्यामुळे तुमच्यावर कारवाई का करू नये असे या नोटीसमधून विचारण्यात आले। शहापूरच्या 3 शेतकऱ्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली। दरम्यान आजच्या या आंदोलनाविषयी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। शहापूर तालुक्यामध्ये आधीपासूनच या समृद्धी महामार्गाला विरोध केलेला आहे। तुम्ही देखील सहभागी झाला, काय सांगाल? संपूर्ण महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या समृद्धी महामार्गाला विरोध आहे आणि शेतकऱ्यांना बर्बाद करून ज्यांना ठेके मिळायचे आहेत, ज्यांना स्मार्ट सिट्या उभा करायच्या आहेत, ज्यांना फूड मॉल उभा करायचा आहे, ज्यांना ठेके देत असताना टक्केवारी घ्यायची आहे, त्यांना कदाचित हा मार्ग समृद्धीच्या दिशेने घेऊन जाईल। परंतु सर्वसामान्य शेतकरी, आदिवासी, गरीब माणूस यांना बर्बाद करणारा हा निर्णय आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वर जबरदस्ती करून त्यांची बागायती जमीन अक्षरशः ज्या जमिनीतून शेतकरी डाळिंब, अंजीर, द्राक्ष निर्यात करतात, ज्याच्यावर शेतकऱ्यांचं जगणं आहे, अशा अनेक विहिरी, हजारो विहिरी या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहेत आणि त्या सगळ्यांना उद्ध्वस्त करून तुम्ही जर महामार्ग करणार असाल तर तो महामार्ग आमच्या प्रेतावरूनच तयार झालेला असेल याची जाणीव ठेवावी। आज तुम्ही हे चक्काजाम आंदोलन करताय, आज जर सरकारने नाही ऐकला, अजून निर्णय मागे नाही घेतला, पुढचं आंदोलन कसं असेल? हा केवळ इशारा आहे, ही केवळ सुरुवात आहे। पण एक लक्षात ठेवा, जनरल डायरला सुद्धा या देशातल्या लोकांनी वाकवलेलं आहे। हे तर इथल्या मातीतले असलेले लोक आहेत आणि यांना आम्ही सोडणार नाही, एवढंच लक्षात ठेवा। तुम्ही या सरकारमध्ये सहभागी असताना त्यांना विरोध का नाही करत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही का नाही डायरेक्ट सांगत? मी सरकारमध्ये असलो तरी मी अतिशय सरकारमधला एक छोटा घटक आहे आणि सरकारमध्ये आहे याचा अर्थ सरकारचा गुलाम आहे असा होत नाही। जिथं जिथं सामान्यावर अन्याय होईल, जिथं जिथं शेतकऱ्यांच्यावर अन्याय होईल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी राहील आणि त्यामुळं या ठिकाणी अन्याय होतोय, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात निर्णय होतोय आणि म्हणून मी ठामपणाने शेतकऱ्यांच्या बाजूने आहे।